आपल्याकडे किती अंगठ्या आहेत? इथं लिहिलो मी अंगठ्या, इथं लिहिल्या बांगड्या, इथं लिहिली त्याची किंमत. आपल्याकडे ती 4 बांगड्या आहेत, सॉरी 4 अंगठे आहेत आणि 2 बांगड्या आहेत आणि किंमत किती आहे त्याची? 57,200 आहे. पुन्हा किती आहेत? 6 अंगठे आहेत आणि किती बांगड्या आहेत? 3 बांगड्या आहेत आणि याची किंमत तुम्हाला विचारलेली आहे राजा. मग आता तुम्ही काय करणार? मग त्याला 2च्याला ते समीकरण वगैरे बनवणार, तर काय उपयोग, बनवायची गरज नाही, लक्षात ठेवा. अंगठ्या 4 होत्या, अंगठ्या तुमच्या किती गेल्या रे बाबा? 6 झाल्या. 4च्या किती झाल्या? 6. किती पटीने वाढल्या तुमच्या? तर 1.5 पटीने वाढल्या. 1. 5 पटीने वाढल्या राजा. इथं 2ची अंगठ्या 3 झाल्या, म्हणजे इथे 1.5 पटीने वाढल्या, कारण 15 दोन्ही 30 आणि 1 दशांश डावीकडे सरकलं 3 येते, बरोबर. याचा अर्थ अंगठ्या जर 1.5 पटीने वाढत असतील तुमच्या आणि बांगड्या जर तुमच्या 1.5 पटीने वाढत असेल, किंमत सुद्धा लक्षात ठेवा तुमची 1.5 पटीनेच वाढणार. 1.5 ने काय करायला? 57,200 ला गुणवून टाका. इथं गुणवून टाकूया. 57,200 गुणाकारामध्ये 15 करतो मी. हे बाकी 2 शून्य तसंच ठेवतो. 15 दोन्ही किती आलं? 30. हातच्याला 3, खाली आले 0. 15 7 किती आलं तुमचं? 105. 105 आणि 3 तुमचे किती आले? 108 राजा. हातच्याला गेला 10, खाली राहिला 8 तुमचा. 15 5 75. 75 आणि तुमचे 10 आले 85. वरचे राहिले 2 शून्य लिहून घ्यायचं. आता इथे 1 दशांश चिन्ह होतं, 1 दशांश चिन्ह डावीकडे जर सरकवलं तर उत्तर आलं तुमचं 85,080, सॉरी 85,800. 85,800 याचा अर्थ 6 अंगठ्या 3 बांगड्याची किंमत 85,800 कुठं दिसते का बघा ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1.